महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशकात रिपाई आठवले गटाला धक्का, या जिल्हा प्रमुखाने दिला राजीनामा। गेल्या 15 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि त्यातच सध्या महाराष्ट्रात चालू असलेले अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासंदर्भात तसेच मागील काही कालखंडात सक्रिय असलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांसोबत होत असलेल्या अन्यायासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महत्त्वाची भूमिका मांडणे गरजेचे होते। मात्र कुठल्याही प्रकारची भूमिका अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासंदर्भात आठवले यांनी स्पष्ट न केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे जिल्हाप्रमुख परशुराम साठे यांनी नाराजीची भावना व्यक्त करीत अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे साठे यांनी आपल्या पक्ष व पदाचा राजीनामा दिला आहे। आठवले यांचे अतिशय निष्ठावंत मानले जाणारे परशुराम साठे यांनी एक प्रकारे या निमित्ताने राजकारणापेक्षा समाजकारण मोठे हा आदर्श घालून दिला असल्याची चर्चा सुरू आहे। एनडीए सोबत युती असल्याने आम्ही तुमच्या सोबत राहू, मात्र अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका पक्षाची नसल्यामुळे पक्षाचे काम करणार नाही, अशी प्रतिक्रिया परशुराम साठे यांनी व्यक्त केली आहे। जे भीम जे महाराष्ट्र आता सध्या चालू असलेल्या मातंग समाजाची जी अबकलाची मागणी आहे, त्या मागणीला धरून भारताचे संविधान मान्य करून संविधानावर मातंग समाज चालत आहे। मातंग समाजाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही। यावेळेस राज्य सरकारने असेल, केंद्र सरकारने असेल, अबकड वर्गीकरणाला सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारची असेल, केंद्राची असेल, ही घेतलेली आहे। मातंग समाज हा दुर्लक्षित समाज, गावगाड्यात बसलेला समाज, हा समाज कुठंतरी पुढं जावा, याची प्रगती व्हावी। प्रगती होत असताना आमच्या पण मुलांना सेवेत चांगल्या प्रकारचं कार्य व्हावं। यापुढे मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही। मी ज्या धर्तीवर ज्या अबकड वर्गीकरणाला समर्थन म्हणून मी राजीनामा दिलेला आहे। मी रस्त्यावर उतरण्यासाठी, अबकड वर्गीकरण समर्थन करण्यासाठी, अबकड वर्गीकरणच्या बाजूने लढा देण्यासाठी मी यापुढे लढत राहील। मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करत असताना रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहे आमचे रामदासजी आठवले साहेब, हे केंद्रात मंत्री आहे। नाशिक जिल्ह्याचा RPIचा बालेकिल्ला होता, आहे आणि असेल, पण काही काळात नाशिक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर असेल, नेत्यांवर असेल, जो अन्याय झाला, ज्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी रामदास आठवले साहेबांनी पुढाकार घेण्याची एक मानसिकता होती, पण आठवले साहेबांनी कोणत्याही प्रकारची मानसिकता ही कार्यकर्त्यांच्या बाजूने दाखवली नाही। कार्यकर्ता हा आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा होता, पण अडचणीच्या काळामध्ये आठवले साहेबांनी ह्या कार्यकर्त्यांच्या मागे असेल, नेत्यांच्या मागे असेल, खंबीरपणे उभे राहण्याची गरज असताना कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य हे आठवले साहेबांनी दाखवलेलं नाही। त्यामुळे अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील, आठवले साहेबांवर किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षावर नाराज आहे। रिपब्लिकन पक्षाचा मी राजीनामा देत असताना अनेक पक्षातून मला फोन आले। आपल्याबरोबर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्यासाठी विनंती करण्यात आली।
पण मी अबकड वर्गीकरण ह्या मुद्द्याला धरून राजीनामा दिलेला आहे. जोपर्यंत अबकड वर्गीकरण होणार नाही, त्याच्यावर राज्य सरकार निर्णय घेणार नाही, तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. माझ्याबरोबर अनेक असे पदाधिकारी आहे की ते जे अबकड वर्गीकरणाचं समर्थन करतात. माझ्याबरोबर होते, रिपब्लिकन पक्षात होते, अनेक पक्षात होते. पण आम्ही एक निर्णय घेतला का जो अबकड वर्गीकरणाला विरोध करेल त्या पक्षात त्या पदाधिकाऱ्यांनी राहू नये, अशी मी सर्व मातंग समाजाचे जे नेते आहेत त्यांना विनंती करेल की सत्तेच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा तुम्ही समाजाच्या बाजूने उभे राहा. मातंग समाज हा गावगाड्यातील समाज, या समाजाला कुठंतरी वरती आणण्यासाठी, पुढं नेण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आपल्या जो मोठा भाऊ आहे बौद्ध समाज, खरंच मोठाच भाऊ आहे, पण त्या भावाने लहान भावाला, मातंग समाजाला एक लहान भावासारखी वागणूक देऊन मातंग समाजाच्या ज्या मागण्या आहे, ज्या अबकड वर्गीकरण आहे, त्या आमच्या मोठ्या भावाने त्याला समर्थन देऊन खरंच मोठ्या भावाची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. मी मोठ्या भावाला व जनतेला विनंती करेल व अबकड वर्गीकरणामुळे मी राजीनामा दिला. मी कोणत्याही प्रकारचा रामदासजी आठवले साहेब याच्यावर नाराज नाही. मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होतो, पण अबकड वर्गीकरण व जातीसाठी मी ह्या पदाचा राजीनामा देत आहे. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.